नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मटण अर्धवट शिजलं. भरल्या ताटावरून नवऱ्याने जे केलं बायकोला सहन झालं नाही. पुढे जे घडलं ते खूपच भयानक. एकीकडे पाहुण्यांचा थाट, दुसरीकडे संशयाचे काळेकुट्ट जाळे. या विसंगतीत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला. केवळ मटण नीट शिजले नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्या खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न होऊन पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. चेतना मनोज जाधव, वय वर्ष 33, असं मृत महिलेचं नाव आहे. चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावलं होतं. मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यांसमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजलं नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला. भरल्या ताटावरून उठली, आत गेली. मिळालेल्या माहितीनुसार मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वी 2015 मध्ये त्यांच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. 2017 मध्ये पुन्हा सुखाने संसार करू या अटीवर चेतनाने त्याला माफ केलं होतं. मात्र बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की तिने टोकाचं पाऊल उचललं. भरल्या ताटावरून उठली आणि गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केलं. बाहेर येऊन जेव्हा पतीला ही बाब सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीनं आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.